पण सर, आज आपण रेणापूर एसडीओ कार्यालयाच्या प्रांगणामध्ये उपोषणात बसला आहात. तुमच्या काय मागण्या आहेत आणि सरकारने याच्यावर किंवा प्रशासनाने याच्यावर काय कारवाई केलेली आहे? रेणापूर तालुक्यातील मौजे कोळगाव येथील तळ्यामधून अवैधरित्या हजारो ब्रास मुरुम उत्खनन करून विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि संबंधित महसूल अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, हे अशा प्रकारचं निवेदन आम्ही गेली 4 महिन्याखाली उपविभागीय अधिकारी रेणापूर यांना देण्यात आलं. पण त्या अनुषंगाने त्यांनी चौकशी तहसीलदार यांना रेणापूर यांना दिली. त्या तक्रारी अनुषंगानं संबंधित मंडळ अधिकारी सानिया सौदागर यांनी दिशाभूल करणारा व संबंधित उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालणारा चुकीचा व बोगस दिशाभूल करणारा अहवाल देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. या संबंधित उत्खनन करणाऱ्याकडून लाखो रुपयाचे हप्ते संबंधित मंडळ अधिकारी सानिया सौदागर व तलाठी दिलीप देवकते हे घेऊन यांना वाचवण्याचा व करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवण्याचं काम हे करत आहेत. त्यामुळे या दोन्ही जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबन करण्यात यावं ही मागणी घेऊन 13 ऑगस्टपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय रेणापूर यांच्यासमोर आमचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे. प्रशासनाकडनं आपल्याला काही उत्तर किंवा कुणी येऊन भेटलं का आतापर्यंत? फक्त पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे की मंडळ अधिकारी सानिया सौदागर यांनी चौकशी अहवाल दिल्यानंतर परत अजून संबंधित तहसीलदार रेणापूर यांना चौकशी करण्यासाठी पत्र देण्यात आलेले आहे. परंतु ही सगळं फिरवाफिरवी व दिशाभूल करण्याचा प्रकार प्रशासनाकडून सुरू आहे. बरं, जर तुमच्या ह्या मागण्या अशाच प्रलंबित राहिल्या आणि भविष्यात तुम्ही काय करणार? ही मागणी जर आमची मान्य नाही झाली आणि संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत.